नवीन संसद भवनात 850 खासदारांच्या जागा का तयार केल्या गेल्या? महिला आरक्षण मंजूर होऊनही ते लगेच लागू का होत नाही? आणि जनगणना तसेच परिसीमन या दोन्ही गोष्टींवरच सगळं का अडकलेलं आहे? हे फक्त राजकारण नाही, हे प्रश्न ठरवणार आहेत की उद्याच्या भारतात कोणाचा राजकीय आवाज वाढणार आणि कोणाचा कमी होणार. मग परिसीमन नेमकं काय आहे? आणि महिला आरक्षणाशी त्याचा काय संबंध? आणि काही राज्यांना तोटा तर काही राज्यांना फायदा का होऊ शकतो? चला, हे सगळं अत्यंत सोप्या भाषेत आणि मुद्देसूदपणे समजून घेऊया. मी धैर्यशील जगदाळे. सह्याद्री समीक्षा सिरीजच्या आजच्या भागात आपण नुकतेच संसदेत मांडलेल्या परिसीमन विधेयकाचे उद्दिष्ट आणि त्याचे दूरगामी परिणाम पाहणार आहोत. तर आता सर्वप्रथम बातमी नक्की काय आहे ते पाहूया. केंद्र सरकारने संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026 नुकतेच सादर केले आहे. तर या विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्ये काय? सर्वप्रथम लोकसभेच्या सभासद संख्येत वाढ होणार आहे. आत्ताच्या 543 संख्येवरून ती 850 होईल, ज्यामध्ये राज्याद्वारे 815 सदस्य निवडून जातील आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे 35 सदस्य. कलम 82 मध्ये दुरुस्ती प्रस्तावित आहे, ज्याद्वारे आता तात्काळ परिसीमन करता येणार आहे. आधी जी 2026च्या जनगणनेची अट होती ती रद्द होणार आहे. या विधेयकानंतर महिला आरक्षणाला गती मिळणार आहे. 1/3 आरक्षण हे लगेच लागू करण्याचा मार्ग आता खुला झालेला आहे. हा संपूर्ण गुंता आणि त्याचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी आपल्याला या कायद्याची मूळ घटनात्मक चौकट आणि त्याचा जन्म कसा झाला हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा भारताचे संविधान लिहिले जात होते, तेव्हा घटनाकारांनी लोकशाहीचा सर्वात मूलभूत सिद्धांत मांडला. तो म्हणजे एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य. जसे जशी देशाची लोकसंख्या वाढली आणि शहरे विस्तारतील, तसे तसं प्रत्येक खासदाराच्या वाट्याला समान लोकसंख्या यावी, यासाठी संविधानाच्या कलम 82 मध्ये एक अत्यंत शक्तिशाली प्रक्रियेची बीजरोपणे करण्यात आली. यातूनच 1952 साली देशाचा पहिला परिसीमन कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार स्थापन झालेल्या परिसीमन आयोगाला इतके अमर्याद आणि निरंकुश अधिकार दिले गेले की त्यांनी एकदा काढलेल्या नकाशाला किंवा दिलेल्या आदेशाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देता येत नाही. 1952, 1963 आणि 1973 अशी सलग 3 दशके जनगणनेनंतर अत्यंत पारदर्शकपणे मतदारसंघाची पुनर्रचना होत राहिली. सुरुवातीचा हा काळ असा होता जिथे केवळ लोकसंख्येचे गणित मांडले जात होते आणि सर्व काही अगदी सुरळीत सुरू होते. पण त्यानंतर भारतीय राजकारणात एक अदृश्य वादळाने प्रवेश केला. हे वादळ कसे उभे राहिले हे समजण्यासाठी आपण एका साध्या उदाहरणाचा विचार करूया. समजा एका वर्गात 2 विद्यार्थी आहेत. शिक्षकांनी देशाच्या आणि वर्गाच्या भल्यासाठी दोघांना शिस्त पाळायला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवायला सांगितले. पहिल्या विद्यार्थ्याने शिक्षकांचे तंतोतंत ऐकले, शिस्त पाळली आणि तो प्रगतीच्या मार्गावर चालत राहिला. दुसऱ्या विद्यार्थ्याने मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि तो वर्गात सतत गोंधळ घालत राहिला. आता वर्षभरानंतर जेव्हा निकाल लागला, तेव्हा प्रशासनाने एक नवा नियम आणला. त्यांनी शिस्त पाळणाऱ्या पहिल्या विद्यार्थ्याचे अधिकार कमी केले आणि गोंधळ घालणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला थेट वर्गाचा मॉनिटर बनवून सर्वांवर सत्ता गाजवण्याचा अधिकार दिला. कोणत्याही विवेकी माणसाला हा न्याय वाटणार नाही, पण भारतीय संघराज्यात आज नेमके हेच घडत आहे. इथे तो पहिला विद्यार्थी म्हणजे दक्षिण भारताची प्रगत राज्य आहेत आणि दुसरा विद्यार्थी म्हणजे उत्तर भारताची वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे. 1971च्या दशकात भारताच्या लोकसंख्येचा प्रचंड वेगाने स्फोट होऊ लागला होता. देशाची मर्यादित संसाधने आणि वाढती लोकसंख्या हे एक मोठे रचनात्मक आव्हान बनले. तत्कालीन सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी देशव्यापी मोहीम राबवली. केरळ आणि तामिळनाडू सारख्या दक्षिणेकडील राज्यांनी या मोहिमेला अत्यंत गांभीर्याने घेतले आणि स्वतःची लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. मात्र उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये धोरणात्मक अंमलबजावणीच्या अभावामुळे लोकसंख्या अमर्यादित वाढत राहिली. जर त्यावेळी नव्या जनगणनेनुसार जागांची वाटणी झाली असती, तर देशाचे ऐकणाऱ्या दक्षिण भारताला संसदेतील जागा गमवाव्या लागल्या असत्या. हा उघड अन्याय टाळण्यासाठी 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संसदेतील जागांची संख्या गोठवून ठेवण्यात आली. पुढे 2001 साली 84व्या घटनादुरुस्तीने हीच मुदत 2026 सालापर्यंत वाढवली. म्हणजे आजची आपली संसद ही 50 वर्षापूर्वीच्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 2026 सालच्या उंबरठ्यावर हा गोठवलेला कायदा वितळत आहे आणि इथूनच खऱ्या राजकीय बुद्धिबळाला सुरुवात होते. विद्यमान सरकारने अत्यंत कौशल्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले, मात्र त्याला एक अत्यंत गुंतागुंतीच्या कायदेशीर अटीत अडकवून ठेवले. महिलांना आरक्षण तेव्हाच मिळेल जेव्हा देशात नवीन जनगणना होईल आणि त्यानंतर परिसीमन प्रक्रिया पार पडेल. हा एक अत्यंत चतुर राजकीय आणि धोरणात्मक हस्तक्षेप आहे.
या एका खेळीमुळे सरकारने महिलांच्या हक्कांना परिसीमन प्रक्रियेचा ओलीस बनवले. जर उद्या दक्षिण भारताने हा वादग्रस्त परिसीमनाला विरोध केला तर त्यांना थेट महिला विरोधी ठरवण्याची सोय यातून निर्माण झाली आहे. याशिवाय संविधानाच्या कलम 82 मध्ये बदल करून परिसीमन आयोगाला अधिक निरंकुश बनवण्याचा जो घाट घातला जात आहे तो देशाच्या संघराज्य रचनेसाठी अत्यंत चिंताजनक आहे. सत्तेचे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केंद्रीकरण करण्यासाठी आणि बहुसंख्याक राज्यांच्या जोरावर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या प्रशासकीय प्रक्रियेचा राजकीय हत्यारासारखा वापर केला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात एका तटस्थ विश्लेषकासारखे पाहिल्यास आपल्याला या ज्ञानाची दुसरी बाजूही नाकारता येणार नाही. लोकशाहीच्या मूलभूत तत्वानुसार लोकसभेच्या जागा वाढवणे ही काळाची आणि प्रशासनाची गरज आहे. आजच्या घडीला उत्तर प्रदेशातील एका खासदाराला 30 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करावे लागते, तर केरळमधील खासदाराच्या मतदारसंघात केवळ 18 लाख मतदार आहेत. उत्तर भारतातील एका सामान्य नागरिकाच्या मताचे मूल्य दक्षिण भारतातील नागरिकापेक्षा कमी असणे हे एक व्यक्ती एक मत या तत्वाचे थेट उल्लंघन आहे. वाढत्या लोकसंख्येला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रशासकीय योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी पुरेशा लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. एका खासदारावर 30 लाख लोकांची जबाबदारी असणे हे प्रशासकीय दृष्ट्या अशक्यप्राय आहे. त्यामुळे 21व्या शतकातील भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागांची वाढ करणे हे तत्वतः चुकीचे मानता येणार नाही. पण या धोरणाची दुसरी आणि अधिक गडद बाजू म्हणजे दक्षिण भारतातील अत्यंत रास्त भीती. दक्षिण भारताने लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात देशाचे नेतृत्व केले. आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा तो मुख्य कणा आहे. कर संकलनाचा विचार केला तर दक्षिण भारताने केंद्राला दिलेल्या प्रत्येक 100 रुपयामागे त्यांना केवळ 30 ते 40 रुपये परत मिळतात, तर उत्तरेकडील राज्यांना त्यांच्या योगदानापेक्षा 2.5 ते 3 पट अधिक निधी मिळतो. हा आर्थिक अन्याय दक्षिण भारत देशाच्या एकात्मतेसाठी आजवर सहन करत आला आहे. पण आता केवळ वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारावर उत्तर भारताला संसदेत 60 ते 70 जागांची थेट वाढ मिळाली तर दक्षिण भारताचे राजकीय अस्तित्व कायमचे दुय्यम आणि उपेक्षित होईल. स्वतःच्याच देशात कायमचे अल्पमतात जाण्याची ही भीती भाषिक सलोख्याला आणि राष्ट्रीय एकात्मतेला मोठे तडे देऊ शकते. या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी केवळ जुन्या कायद्यांवर मलमपट्टी करून चालणार नाही. आपल्याला काही अत्यंत धाडसी आणि दूरगामी संरचनात्मक सुधारणांचा स्वीकार करावा लागेल. जर लोकसभेतील जागा लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवणे अटळ असेल तर त्यातून निर्माण होणारा प्रादेशिक असमतोल रोखण्यासाठी राज्यसभेच्या रचनेत आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. अमेरिकेच्या सिनेटच्या धर्तीवर राज्याची लोकसंख्या कितीही असो, प्रत्येक राज्याला राज्यसभेत समान प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार देणारी घटनात्मक दुरुस्ती भारतात करावी लागेल. यामुळे लोकसभेत जरी लोकसंख्येचे वर्चस्व राहिले तरी राज्यसभेत दक्षिण भारताला आपला आवाज आणि अधिकार अबाधित ठेवता येईल आणि तोच खऱ्या अर्थाने सुवर्णमध्य ठरू शकतो. यासोबतच देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये आणि वित्त आयोगाच्या कार्यप्रणालीत सखोल बदल करणे गरजेचे आहे. केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या निधीचे निकष केवळ लोकसंख्या न ठेवता ज्या राज्यांनी धोरणात्मक परिपक्वता दाखवून लोकसंख्या नियंत्रण आणि आर्थिक प्रगती साधली आहे त्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता देणारे कायदेशीर संरक्षण निर्माण करावे लागेल. तसेच परिसीमन आयोगामध्ये केवळ केंद्राने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीशांना न बसवता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा आणि विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असणारी एक बहुस्तरीय राष्ट्रीय सल्लागार समिती स्थापन केली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही एका राजकीय पक्षाला किंवा केंद्राला या आयोगाचा वापर स्वतःच्या राजकीय सोयीसाठी करता येणार नाही. शेवटी 2026 चे परिसीमन हे केवळ नकाशावरती मतदारसंघाच्या सीमा नव्याने आखण्याचे कोरे प्रशासकीय काम नाही. ते भारत नावाच्या एका विशाल संघराज्याचा नव्याने लिहिला जाणारा अत्यंत नाजूक करार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ संसदेतील राजकीय बहुमताने रेटून नेण्याची बाब नाही, तर ती एक प्रगल्भ सहमतीने पूर्ण करण्याची राजसत्तेची सर्वोच्च नैतिक जबाबदारी आहे. जोपर्यंत आपण या प्रक्रियेकडे केवळ निवडणुका जिंकण्याचे गणित आणि सत्तेचे केंद्रीकरण म्हणून पाहण्याऐवजी देशाच्या अंगभूत विविधतेचा आणि संघराज्याच्या आत्म्याचा आदर करणारा ऐतिहासिक क्षण म्हणून पाहत नाही, तोपर्यंत आपण एका नव्या आणि खऱ्या अर्थाने अखंड भारताची निर्मिती करू शकणार नाही. हा केवळ लोकसभेचा विस्तार नसून हुकुमशाहीच्या छटांना रोखून लोकशाहीचा आत्मा जिवंत ठेवण्याची ती सर्वात मोठी आणि अंतिम कसोटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे चालू घडामोडी संबंधीचे विश्लेषण आपल्या मुख्य परीक्षेला खूप उपयुक्त ठरणार आहे. आपल्याला बातम्यांमधील कोणत्या टॉपिकवर पुढील विश्लेषण हवे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि या विषयासंबंधीचे आपले मत लिहायला विसरू नका. धन्यवाद.